कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, हो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्हा दौऱ्यावर होता आणि यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण मंत्री धनंजय मुंडेंनी पत्रकाराला मध्येच थांबवत या प्रश्नाचं उत्तर देण्यापासून सुनेत्रा पवारांना रोखलं. याच घटनेचा व्हिडिओ काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर करत सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका केली. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना लक्ष्य केलं. काँग्रेसच्या या टीकेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे. काँग्रेसच्या याच टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील काय म्हणाले ते सुद्धा ऐकूयात. काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे. खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाहीयेत. अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जाग्यावर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं. सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळं अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रावहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं. खरं तर गुंगी गुडिया हा शब्द भारतीय राजकारणासाठी नवीन नाहीये. तब्बल 60 वर्षांपूर्वी 1966 मध्ये समाजवादीचे नेते राम मनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी या शब्दाचा वापर केला. त्यावेळी इंदिरा गांधी नुकत्याच पंतप्रधान झालेल्या आणि त्यांना कमी लेखण्यासाठी विरोधकांनी हा शब्द वापरलेला. मात्र इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वानं आणि कठोर निर्णयांमुळे हे बिरुद पुसून टाकलं आणि आयर्न लेडी म्हणून ओळखल्या गेल्या. आता त्याच गुंगी गुडिया या शब्दाचा वापर सुनेत्रा पवारांसाठी केला गेल्यानं राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून या टीकेवर काय उत्तर दिलं जातं आणि सत्ताधारी सुद्धा हा मुद्दा कसा उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण काँग्रेसच्या या टीकेवर आणि धनंजय मुंडेंच्या कृतीवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, हो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. कार्यालयामध्ये मारहाण करतोय.